नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकू. या विषयाचे आतापर्यंत आपण टोटल 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत. या टॉपिकची थेअरी लाईन टू लाईन अभ्यासली, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील अभ्यासले. जर हे टॉपिक तुम्ही बघितलेले नसतील तर या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये आपण थेरॉटिकल पार्ट संपूर्ण अभ्यासलेला आहे. सॉल्व प्रॉब्लेम 5 अभ्यासलेले आहेत. आज आपण सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 अभ्यासणार आहोत. तर हे अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये आलेला असाल आणि पहिल्यांदाच चॅनलवर आलेला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला तुमचा आवडता विषय अकाउंट हा मुळापासून बेसिक पासून अभ्यासायला भेटतो. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे सजेशन आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित समजेल. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. थोडंसं मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. बघा काय सांगितले ते समजून घेऊ. नेर्ले अँड पाटील दोघ जण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे नेर्ले, दुसरा पार्टनर आहे पाटील. वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ 3:1, दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ऑन 31 मार्च 2020. ऑन द डेट देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीटला बघा खाली त्यांनी दिलेले कॅपिटल, आपण काय करतो हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलाय, हा प्रॉफिट असणार आहे, हा सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला. आणि क्रेडिटर्स दिलेत, आपण हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. बिल्डिंग रिअलायझेशनच्या डेबिटला, मशिनरी रिअलायझेशन डेबिट, स्टॉक रिअलायझेशन डेबिट, सन्ड्री डेटर्स रिअलायझेशन डेबिट. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिट साईडला आपण कॅश आउट बँकचा बॅलन्स कॅश बँकच्या डेबिट साईडला. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, द फर्म वॉज डिझॉल्व ऑन द अबो डेट अँड द ॲसेट वेअर रिअलाइज. बघा ॲसेट मध्ये थोडंसं त्यांनी 4च दिलेत, परंतु ॲसेटच्या बाबतीत त्यांनी क्रिटिकल म्हणण्यापेक्षा आपल्याला काय केले, गुंतागुंतीचे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. बघा काय सांगितले, नेर्ले टू कोहर, म्हणजे नेर्ले हा पार्टनर आहे, त्याने 50%, टू कोहर 50% मशिनरी ऍट अ डिस्काउंट ऑफ 10%, म्हणजे 10% डिस्काउंटने 50% मशिनरी टेकन ओव्हर केली. आणि बघा अँड म्हटले 1/4 ऑफ स्टॉक, म्हणजे नेर्लेने 2 असेट खरेदी केल्यात. पहिलं म्हणजे किती, नेर्लेच्या बाबतीत इथं मी लिहितो नेर्ले यांनी काय केलेले की बाबा पहिल्यांदा मशिनरी खरेदी केली, बरोबर. 50% मशिनरी 10% लॉसने खरेदी केली. म्हणजे आता 50% मशिनरी जर आपण बघितली तर ती किती आहे, त्याच्यात 10% मायनस करायचं म्हणजे ते आपल्याला भेटेल. आणि 1/4 स्टॉक, 1/4 म्हणजे किती, 25% स्टॉक, 20% डिस्काउंट, म्हणजे दुसरी ॲसेट कोणती खरेदी केली, स्टॉक ही ॲसेट खरेदी केली. तर याची जनरल एंट्री काय होईल, पार्टनरने ॲसेट खरेदी केली, ॲसेट गेली रिअलायझेशनला, क्रेडिटला ज्याने घेतली त्याला डेबिट, नेर्ले कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अशी एंट्री होईल, टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होईल. नंबर 2च्या ऍडजस्टमेंट मध्ये बघायला सांगितले, पाटील टू कोहर बिल्डिंग ऍट ₹70,000. म्हणजे आता जो दुसरा पार्टनर आहे त्याने काय काय खरेदी केलं बघा, पाटील नावाचा पार्टनर आहे, त्याने काय खरेदी केलं, फर्स्ट त्यांनी खरेदी केलं बिल्डिंग. कितीला खरेदी केली बघा, त्यांनी सांगितले तिथं 70,000 रुपयाला. अँड डेटर्स वॉज ₹20,000 ऍट ₹16,000. डेटर्स कितीला खरेदी, किती 20,000चे 16,000ला खरेदी केले, म्हणजेच इथं आपण डेटर्स लिहूया, त्यांनी 16,000 रुपयाला खरेदी केली. ही ऑल्सो ऍग्री टू पे क्रेडिटर्स ऍट अ डिस्काउंट 5%. आणि तो काय करणार आहे, पेड काय करणार आहे, पेड क्रेडिटर्स पेड करणार आहे. काय पेड करणार आहे, क्रेडिटर्स 5% डिस्काउंटने पेड करणार आहे. आता त्यांनी ह्या ॲसेट ज्या खरेदी केल्या त्याची एंट्री काय करणार आपण, पाटील कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन. आणि इथं जी लॅबिलिटी पेड करणार आहे ती काय करणार आपण, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पाटील कॅपिटल. आणि बघा पुढे त्यांनी सांगितले की बॅलन्स ऑफ मशिनरी वॉज सोल्ड. आता राहिलेली जी मशिनरी बघा नेर्लेने खरेदी केली 50%, त्यातली राहिली असेल 50%, ती 4,000 रुपये लॉसने विकली. मग हे पैसे आपल्याला आले, आपण काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अशी एंट्री होणार. आणि बॅलन्स ऑफ स्टॉक राहिला होता ना, स्टॉक बघा त्यांनी 1/4 घेतला होता, 3/4 राहिला होता, वॉज सोल्ड 10% प्रॉफिट, 10% प्रॉफिटने
तो काय केलेला विकलेला आणि डेटर्स रिअलाइज 95% आणि डेटर्स काय केलेले 95% लॉसने काय केले म्हणजे 5% लॉसने विकलेले. हे सुद्धा आता या दोन्ही ऍसेट आपण काय करू एकत्रच रिअलाइज एंट्री करू. याची सुद्धा काय करणार बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट टू रिअलायझेशन अशी एंट्री होणार आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सुरुवातीला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड ट्रान्सफर करून घेऊ. नेरले आणि पाटील आपण पार्टनर्स कॅपिटल तयार केलेलं असेल त्याच्या क्रेडिट साईडला जायचं त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत 1,14,000 आणि 50,000. देन नेक्स्ट बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे आपण हा कॅपिटलच्या क्रेडिटलाच लिहिणार बाय P&L अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹6,000 अँड ₹2,000 2,000. देन नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय सन्ड्री लॅबिलिटी त्याला आपण अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये आपण एकच लॅबिलिटी आहे आपली डॅश करू आणि त्या ठिकाणी लिहू क्रेडिटर्स. रिअलायझेशनच्या क्रेडिटला क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणार 32,000 आउटर कॉलम 32,000. झाल्या लॅबिलिटी ट्रान्सफर केल्यानंतर बिल्डिंग मशिनरी स्टॉक डेटर्स हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिताना लिहायचं टू सन्ड्री असेट याला आपण अंडरलाईन करणार आणि याच्यामध्ये ते सगळ्या असेटची नावं लिहिणार. फर्स्ट लिहू आपण बिल्डिंगची व्हॅल्यू लिहिणार ₹60,000 60,000. बिल्डिंग झाल्यानंतर मशिनरी ₹50,000 लिहूया आपण मशिनरी झाल्यानंतर स्टॉक ₹30,000. स्टॉक झाल्यानंतर डेटर्स लिहिणार ₹44,000 44,000 आणि या चारही असेटची टोटल आपण आउटरला लिहिणार 1,84,000. आणि पुढे जाऊया आपण कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अमाऊंट लिहिणार ₹20,000 ₹20,000. देन नेक्स्ट बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये नेरले टू कोहर 50% ऑफ मशिनरी ॲट 10% डिस्काउंट अँड स्टॉक त्यांनी खरेदी केलं 20% डिस्काउंट. आपण काय करूया मशिनरी आणि स्टॉक रिअलायझेशनची एक वर्किंग नोट करूया. मी त्या वर्किंग नोट करून ठेवलेले आहेत तुम्हाला फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. वर्किंग नोट हेडिंग दिलेले आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट वर्किंग नोट लिहिणार रिअलायझेशन ऑफ मशिनरी. मग आपली टोटल मशिनरी आहे ₹50,000. या ₹50,000 50% टेकन ओव्हर बाय नेरले ॲट 10% डिस्काउंट असं सांगितलं आपल्याला त्यांनी. म्हणजे 50,000 50% म्हणजे किती 25% त्याच्यावर 10% डिस्काउंटने खरेदी केलं म्हणजे लेस 10% डिस्काउंट म्हटलं. मग 25,000वर 10% डिस्काउंट इथं वाटलं तर मी कंसात लिहून ठेवतो तो किती येईल 2,500 हा वजा होईल 2,500 तर 22,500 रुपयाला त्यांनी काय केलेली ही मशिनरी खरेदी केली. म्हणजे नेरलेने टोटल आपण या ठिकाणी इथं मशिनरी जी दाखवणार आपण त्यांनी खरेदी केली नेरलेने तर इथं काय म्हणू आपण 22,500 मी सुरुवातीला टोटल आपल्याला काढायचंय आणि नंतर स्टॉक खरेदी केला. मग स्टॉकची सुद्धा वर्किंग नोट कडे जाऊया. सेम अशाच पद्धतीने आपण काय करूया स्टॉकचं वर्किंग करूया. टोटल स्टॉक आहे ₹30,000 त्यातला 1/4 स्टॉक म्हणजेच 25% स्टॉक टेकन ओव्हर बाय नेरले ॲट 20% डिस्काउंट. किती टक्के डिस्काउंटने खरेदी केला 20% डिस्काउंटने खरेदी केला. मग बघा आता 30,000च्या 1/4 30,000 गुणिले 1/4 जर केले तर ते 7,500 येते. मग हे 7,500 20% म्हणजे 7,500च्या 20% 10% 750 म्हणजे 20% किती येतील 1,500 येतील. वाटले तिथं कंसात लिहितो मी 1,500 वजा होतील तर ₹6,000 शिल्लक राहतील. म्हणजे त्यांनी थोडक्यात बघा स्टॉक कितीला घेतला त्याने ₹6,000 घेतलेला आहे. मग मी इथं काय करतो या ठिकाणी स्टॉकची व्हॅल्यू किती दाखवतो ₹6,000 स्टॉकची व्हॅल्यू दाखवतो. म्हणजे या दोन असेट त्याने खरेदी केल्या 22,500 आणि स्टॉक किती 6,000. याची एंट्री काय करणार नेरले कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर द्यायचा. रिअलायझेशनच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेरले कॅपिटल त्याला अंडरलाईन करणार आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करणार आहोत मशिनरी ती ₹22,500 आणि त्याच्यानंतर स्टॉक तो जो आहे तो आहे ₹6,000. असं टोटल त्यांनी कितीच्या असेट खरेदी केल्या ₹28,500 असेट खरेदी केल्या. हे इकडे कुठे दिसतंय आपल्याला क्रेडिटला नेरले कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन आणि अमाऊंट लिहिणार 28,500 नेरलेच्या कॉलम मध्ये. पहिली ऍडजस्टमेंट झाली. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले जो पाटील आहे त्यांनी बिल्डिंग टेकन ओव्हर केली ₹70,000 आणि डेटर्स ₹20,000 16,000ला टेकन केलेले. मग आपण याचं काय करणार आहोत पाटील जे आहे त्याच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय पाटील कॅपिटल त्याला अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये लिहिणार फर्स्ट आपण त्यांनी बिल्डिंग खरेदी केली म्हणून
बिल्डिंग लिहिणार आहे ₹70,000 70,000. आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी, डेटर्स खरेदी केलेत ₹20,000. 20,000चे किती केले, 16ला खरेदी केले. मग ही 16,000चा अमाऊंट घेणार आपण. डेटर्स किती लिहिणार, ₹16,000 16,000. आणि याची टोटल आउटरला लिहिणार 86,000 86,000. हे इकडे डेबिट क्रेडिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन, आणि पाटीलच्या कॉलम मध्ये लिहिणार 86,000 86,000. आणि त्यांनी पुढे क्रेडिटर्स 5% डिस्काउंटने पेड करायचं ठरवलंय. याची एंट्री रिअलायझेशनच्या डेबिटला टू पाटील कॅपिटल, त्याला आपण अंडरलाईन करणार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः क्रेडिटर्स पेड केलेत म्हणून मी लिहिणार क्रेडिटर्स. अमाऊंट किती बघा, क्रेडिटर्सची या ठिकाणी आपल्याला दिलेली त्यांनी 32,000 आणि ते 5% डिस्काउंटने पेड करणार आहे. म्हणजे 32,000 वजा 5%, 32,000वर 10%, 3,200 5%, 1600. 32 मधनं 1600 गेले 31, 30,400 रुपये आउटरले येतील. हे इकडे डेबिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. आणि पाटीलच्या कॉलम मध्ये 30,400 झालं. नंबर 2 ची वर्किंग नोट केली. 3 नंबर मध्ये काय सांगितले, बॅलन्स मशिनरी वॉज सोल्ड ॲट लॉस ऑफ ₹4,000. या दोन्ही वर्किंग जे ऍडजस्टमेंट आहेत ते आपण एकत्र करूया. म्हणजे आता आपण मशिनरीच्या वर्किंग नोट कडे जाऊया. मी इथं बघा सांगितलं होतं की 50% मशिनरी तर कोणी खरेदी केली बाबा, नेरलेने. राहिलेली 50% म्हणजेच बॅलन्स मशिनरी वॉज सोल्ड इन मार्केट, लॉस किती, 4,000ला. म्हणजे 25,000 बघा, 50%, 50,000च्या 50% म्हणजे 25,000. ही 4,000 रुपये लॉसने विकली, म्हणजे किती राहिली, 21,000. मग याची जनरल एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण लिहूया बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार आपण. आणि त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत फर्स्ट मशिनरी, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹21,000. लिहून ठेवूया. अजून काय ऍसेट विकलेले आहेत का बघायचं. हे नंबर किती मध्ये सांगितलं, 3 नंबर मध्ये. आणि 4 नंबर मध्ये त्यांनी काय सांगितलं, बॅलन्स स्टॉक वॉज सोल्ड 10% प्रॉफिट. आपण बघा स्टॉकची वर्किंग नोट करत होतो. स्टॉक मध्ये बघा 30,000तला 1/4 कुणी घेतला होता, पाटीलने, नेरलेने घेतला होता. राहिला 3/4 म्हणजे किती, स्टॉकच्या 75%, म्हणजे 30,000च्या 75% सोल्ड इन मार्केट ऍट लॉस किती, 4,000. मग 3/4 स्टॉक काढला, 30,000च्या 3/4 किती, 22,500. आता इथे सोल्ड लॉस म्हटलं, इथं मला काय म्हणायचंय, ऍट 10% प्रॉफिट म्हणायचं, 10% प्रॉफिटने विकला. म्हणजे बघा आता या ठिकाणी 30,000च्या 3/4 जर काढला तर 22,500. मग 22,500च्या 10% अमाऊंट जर काढली 22,500च्या, तर ती 2,250. ही 22,500 मध्ये ऍड होऊन 24,750ला तो विकलेला. मग आता राहिलेला स्टॉक आपण या ठिकाणी लिहून घेऊया. स्टॉकची व्हॅल्यू कितीला विकला तो, 10% प्रॉफिटने 24,750 रुपयाला विकला. आणि पुढे सांगितले डेटर्स रिअलाइज 95%. आता लक्षात घ्या की इथं डेटर्स 20,000 रुपयाचे डेटर्स कुणी खरेदी केलेत, पाटीलने. म्हणजे आपण जर डेटर्सची वर्किंग नोट केली, इथं बघा रिअलायझेशन ऑफ डेटर्स टोटल 44,000 रुपयाचे डेटर्स होते, त्यातले 20,000 रुपयाचे पाटीलने टेकन ओव्हर केले. 44 मधनं 20 गेले, राहिले रिमेनिंग डेटर्स किती, 24,000चे. ते सोल्ड बाय 95%. 95% म्हणजे 5% लॉस नाही, म्हणजे 24,000वर 5% जर काढलं तर 1,200 रुपये येतील. मग ते 24 मधनं 1,200 गेले तर 22,800 रुपये काय राहतील, शिल्लक राहतील. म्हणजे हा 22,800ला विकलाय. मग आपण या ठिकाणी काय करूया, डेटर्सची जी व्हॅल्यू आहे ती लिहिणार या ठिकाणी 22,800 रुपये. आणि या तीनही ॲसेट मार्केटमध्ये विकल्यात, त्याचे पैसे आपल्याला विकून येणार आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी बँक म्हटलंय. आणि यांची टोटल लिहिणार 68,550. आणि हे इकडं क्रेडिटला आहेत, आपण कुठं लिहिणार, आपल्या बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे ते आपण अमाऊंट लिहिणार आहोत 68,550. आता लॅबिलिटी सगळ्या पेड केल्यात की, ऍडजस्टमेंट तर सगळ्या झाल्या. लॅबिलिटी मध्ये क्रेडिटर्स होते ते पेड केलेत, म्हणजे आपलं सगळं झालेले क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंटचा अंदाज घेऊ आपण. बघा रिव्हॅल्युएशन डेबिट क्रेडिट कोणती साईड मोठी वाटते, आपल्याला क्रेडिटची टोटल मोठी आहे असं दिसतंय. टोटल क्रेडिटची येणारे 2,15,050. इथं माझ्या मागे दिसायची नाही पण तेवढीच आहे, 2,15,050. 30 डेबिटला लिहितो मी 2,15,050 रुपये. आणि त्याच्यामधनं ह्या दोनच अमाऊंट आहेत, 1,84,000 आणि 30,400. जर वजा केले तर 650 रुपये राहतोय. आणि हा जो प्रॉफिट आहे 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायच्या ठिकाणी बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मी थोडंसं वर घेतोय, मला व्यवस्थित लिहिता येईल. बाय पार्टनर्स
कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार आपण. आणि त्याच्यामध्ये आपले दोनच पार्टनर आहेत. फर्स्ट पार्टनर आहे नेरले आणि दुसरा आहे पाटील. यांना ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार. एकाला येणार 488 रुपये आणि एकाला येणार आहे 162 रुपये. हे इकडं डेबिटला आहेत पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहिणार प्रॉफिट आणि अमाऊंट लिहिणार एकाची 488 रुपये आणि 162 रुपये. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. बघा क्रेडिटच्या टोटल, याची क्रेडिटची टोटल मोठी कोणाची, नेरलेची, आणि पाटीलची डेबिटची टोटल मोठी. नेरलेची क्रेडिटची टोटल येते 1,20,488, 1,20,488. तेच लिहिणार डेबिटला 1,20,488 आणि त्यातने 28,500 जर वजा झाले तर 91,988. आणि याला आपण लिहिणार टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. एवढे पैसे काय करायचे आहेत, नेरलेला आपल्याला द्यायचे आहेत, म्हणून नेरले कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिताना आपण लिहिणार बाय, आपलं कॅशच्या क्रेडिटला लिहिताना लिहिणार बाय नेरले कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार 91,988 रुपये. आणि त्याच्यानंतर पाटीलचं कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. बघा पाटीलच्या क्रेडिटची टोटल जास्त, डेबिटची टोटल जास्त आहे 86,000. तीच क्रेडिटला लिहिणार आपण 86,000 आणि त्यातने सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे त्याची 3,438. याला आपण लिहिणार बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि हे 3,438 आपण इकडं डेबिटला लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट, सॉरी रिअलायझेशनच म्हणतो पण ते पाटील आहे ना, पाटील कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 3,438. आणि आता काय करूया आपण, हे कॅश अकाउंट क्लोज करू. बघा कॅशच्या डेबिटला 8 5 आणि 3, 8 5 आणि 4 9, 8 आणि 3 11, चाला 1 8 आणि 1 9, 91,988. आणि इकडे सुद्धा तेवढीच 91,988. म्हणजे थोडक्यात या प्रॉब्लेमचं कॅश अकाउंट जे आहे त्याची टोटल म्हणजे ते टॅली झाले 91,988 रुपयांनी. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.